मित्रांनो, तुम्ही या कथेचा पहिला भाग वाचला नसेल तर तो आधी व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतरच भाग 2 बघा, तेव्हाच तुम्हाला या गोष्टीचा अर्थ कळेल। चला तर सुरू करूयात। भाग 2। बाय मनू, 2 तासात तुम्हाला घ्यायला येतो, काही लागलं तर फोन कर। अरविंदने मनीषा आणि मालती मावशीला सकाळी गावाच्या बाजारात सोडले। मम्मा, आज बाबा आम्हाला त्याच्या साईडवर नेणार आहे, खिडकीतून मान बाहेर काढून आर्या मनीषाला कौतुकाने सांगू लागली। हो माहिती आहे मला, बाबांजवळच राहा, जास्त लांब जाऊ नका। आर्याने बाहेर काढलेली मान हाताने आत सारत मनीषाने मुलांना सूचना दिली आणि दोघी खरेदीला निघाल्या। मावशी, जास्त भाज्या नको घ्यायला, फ्रीज नाही तर खराब होतील। बाजार काय तसा लांब नाही म्हटलं तर मी बी येईन एकली, मोजक्या भाज्या आणि किराणाच घेऊया। दोघी खरेदी करू लागल्या। सगळं सामान घेऊन झालं, दोघी बाजारातून बाहेर आल्या। उन्हामुळे दोघी खूप थकल्या होत्या। अरविंदची वाट पाहत दोघी तिथल्या एका घराच्या ओसरीवर सावलीत बसल्या। मनीषा ओढणीने घाम टिपत होती। ते मीनाचं माहेर होतं ते। मीना, तिची आई आणि सोबत 2 बायका भाज्या निवडत गप्पा मारत बसल्या होत्या। ह्या दोघींना बसलेलं पाहून त्या कुजबूज करू लागल्या। मीना आत गेली आणि तांब्यात पाणी आणले आणि मनीषाला दिले। धन्यवाद। अनपेक्षित आपुलकीने मनीषाला बरे वाटले। पाणी पिऊन तांब्या तिने मालती मावशीकडे दिला। त्यात काय ताई, उन्हात फिरल्यागत वाटल्या म्हटलं, तहान लागली असेल, मीना एकदम सहज बोलली। नाव काय आहे तुझं? इथंच राहता का? मालती मावशीने मीनाला विचारले। मी मीना, पोरांना उन्हाळ्याची सुट्टी म्हणून माहेराला आले, मला तिकडे साताराला दिलीये। मीना मनमोकळेपणाने बोलत होती। फारच ऊन आहे पण इथे, मनीषा ओढणीने वारा घेत बोलू लागली। इथला उन्हाळा असाच कडक असतोय, पर तुम्ही इथले वाटत नाही। बाहेरून आलाय का ताई? मीनाने विचारले। हो, आम्ही पुण्यावरून आलोय। असं होय, कोणाचे पाहुणे पण तुम्ही? मीना एकावर एक प्रश्न विचारत होती। इतर वेळी मनीषाला ते आवडलं नसतं, पण मीनाच्या बोलण्यात एक आपुलकी होती। खरं तर या गावात मी कोणाला ओळखत नाही, माझ्या मिस्टरांनी इथला साखर कारखान्याचा प्रोजेक्ट घेतलाय, त्यांच्यासोबत आलीये। ते ऐकून मीना
वाजेपर्यंत झोप आली नाही. उठा उठा, बेड टी तयार आहे. मनीषाने अरविंदला उठवले. त्याचे डोळे लाल झाले होते. पोरं कुठाई? डोळे चोळत तो उठून बसला. अरे इथे आल्यापासून मनानेच रोज लवकर उठून बसतात. आता अंगणात खेळायला गेलेत. मनीषाने हातातला कप त्याला दिला. तितक्यात दोघे आत आले. गुड मॉर्निंग बाबा. दोघे जाऊन अरविंदला बिलगले. गुड मॉर्निंग पिल्लांनो. आज मम्मापाशी सोडून जाणार आहे. तुम्हाला तिला त्रास द्यायचा नाही काय? हो बाबा, आर्या आणि ध्रुव एका सुरात बोलले. मम्मा, खेळ सूर पारंब्याचं म्हणजे काय ग? आर्याने विचारले. मला पण माहिती नाही. मालती मावशी तुम्हीच सांगा. अगं तुम्ही पोरं कशी जमिनीवर पकडापकडी खेळता तशी गावातली पोरं झाडावर पकडापकडी खेळतात. आणि ज्याच्यावर राज्य आहे त्यानं पकडलं तर बाद आणि झाडावरून खाली उतरलं तर बाद. मालती मावशी एक्सायटेड होऊन सांगू लागल्या. पण आर्या, तुला कुठून कळला हा खेळ? मनीषाने विचारलं. अगं काल नाही का आम्ही त्या बिग ट्रीपाशी गेलो होतो. तिथेच ऐकलं ते एक सॉन्ग आहे. कोणीतरी मोबाईलवर का टेपवर लावलं होतं. थांब, आम्ही सिंग करून दाखवतो, आर्या बोलली. आर्या आणि ध्रुव ते गाणे म्हणू लागले. वडाच्या झाडाला खेळ सूरपारंब्याचा, वडाच्या झाडाला खेळ सूरपारंब्याचा. आर्या, काहीतरी उगाच सांगू नको. कोणी टेपवर हे गाणं कसं लावेल सांग. कुठून ऐकलंस ते? मनीषा तिच्यावर रागावली. मम्मा, आय स्वेअर त्या ट्रीपाशीच हे गाणं लागलं होतं आणि तिथे कोणीच नव्हतं. मग आवाज काय झाडातून येणार आहे मम्मा? म्हणजेच कोणीतरी टेप किंवा मोबाईलवर प्ले केलं होतं हे गाणं, विचार ध्रुवला. हो मम्मा, ध्रुव बोलला. दोघांना मी पनिशमेंट देईल, मला खरं खरं सांगा. मनीषा रागावली. म्हणू, अगं काल गवत छाटायला खूप कामगार आले होते. त्यांच्या मुलांसोबत हे थोडा वेळ खेळत होते. त्यांच्याकडून ऐकलं असेल गाणं. तू का एवढं मनावर घेतीयस? मनीषाला अरविंदने शांत केले. पण ते ऐकून मालती मावशीची भीती आणखीनच वाढली. कारण आर्या आणि ध्रुव कधीच खोटं बोलत नव्हते. ताई, मी आज गावात जाऊन थोडी भाजी आणू का? मालती मावशीने विचारले. कालच तर आणली होती आणि बाजार 2 दिवसाआड असतो इथे, मनीषा बोलली. असं होय? घरात बसून करमत नव्हतं म्हणून म्हणलं जरा फिरून येऊ. माणसासारखी माणसं दिसली की जरा वाटतं बरं. मला माहिती आहे तुम्हाला कुठे जायचंय ते. जा मावशी, तुम्ही पण दुपारी लवकर या. मी स्वयंपाक बनवून ठेवते. थोडे नाराज होऊन मनीषा बोलली. मालती मावशी घाईत निघून गेल्या. मनू कुठे गेल्या त्या? अरविंदने विचारले. त्यांना कालची पूर्ण स्टोरी ऐकायची असेल ना, त्या मीनाच्या घरी गेल्यात, मनीषाने अचूक ओळखले. अरविंद साईटवर जाण्यासाठी तयार झाला, पण खुर्चीवर जाऊन विचार करत शांत बसला. काय रे, बरं नाही वाटत का? तिने कपाळाला हात लावून ताप आहे का ते पाहिलं. खूप अस्वस्थ वाटतंय ग, असे म्हणत त्याने तिला कमरेभोवती मिठी मारली. राजा, काय झालं? तू ठीक तर आहेस ना? मनीषाने त्याचा चेहरा वर केला. त्याचे डोळे पाणावले होते. आय लव्ह यू गाईज अ लॉट. मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही, असे म्हणत त्याने ढसाढसा रडायला सुरुवात केली. त्याच्या अशा वागण्याने मनीषा चक्रावून गेली. कालच्या गोष्टी डोक्यातून जात नव्हत्या. त्यात अरविंदच अचानक असं रडणं. अरे अचानक काय झालं? आपण आहोत ना सगळे सोबत, मनीषा त्याला समजावत होती. बाबांना रडताना बघून मुलं पण त्याला बिलगली. काही झालं तरी एवढं लक्षात ठेव, माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे, असे म्हणत अरविंद उठला आणि साईटवर निघून गेला. मनीषा आता सुन्न झाली होती. मालती मावशी आल्यावर सगळा प्रकार तिने त्यांना सांगितला. ताई, लई मोठी चूक केली इथे येऊन. जेवढ्या लवकर इथून निघता येईल तेवढं बघा. पारावर वारं आहे. आजपर्यंत खूप जण झाडावरून पडून गेलेत. आता त्या वडाच्या झाडावर काय आहे, फळ का फूल काय म्हणून चढावं एखाद्याने आणि झाडावर एखादं दुसरं जण पडणं आपण समजू शकतो. पण 20पेक्षा जास्त बळी घेतलेत त्या झाडानं. आधी ती झपाटते, वेडं करते आणि पौर्णिमेच्या रात्री झाडावर सूरपारंब्याचा खेळ मांडून आयुष्याच्या डावातूनच उठवते. ताईसाहेबांना लागण व्हायच्या आत परत निघा. मला माहिती आहे तुमचा विश्वास नाही या गोष्टींवर, पण ईशाची परीक्षा कशाला घ्यायची? मावशी, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कितीदा सांगितलंय असल्या गोष्टी मला सांगत नका जाऊ. मनीषाला अजूनही ही एक अफवाच वाटत होती. ऐकल्यापासून माझ्या जीवाची तगमग सुरू झाली आहे. तुम्ही एकदा बोला साहेबांशी. मावशी, तुम्ही पाहताना कामाच्या बाबतीत अरविंद किती जिद्दी आहे ते. तो नाही ऐकणार माझं. ताई, शांत डोक्याने विचार करा. जसं मीनाची आई बोलली, शेवटी प्रश्न. मावशी, मनीषाने कानावर हात ठेवला आणि खुर्चीत बसली. ताई, तुम्ही माझ्या लेकरांसारखे आहात म्हणून सांगते. माझ्यासाठी एकदा विचार फक्त. पाहते, मनीषा बोलली. तिला एकाएकी खूप आजारी असल्यासारखं वाटू लागलं.
त्या रात्री जेवताना अरविंद अगदीच गप्प होता. मुलांशी पण तो नीट बोलत नव्हता. जेवण झाल्यावर तो थेट बिछाण्यात जाऊन झोपला. रोजप्रमाणे अंगणात गप्पा मारायला तो गेला नाही. आवराआवरी झाल्यावर सगळे झोपी गेले. मनीषा अरविंदजवळ जाऊन बसली. बरं वाटतंय ना आता? ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. झोप आलीये, झोपू दे. त्याने तिचा हात झटकला. तो तिच्याशी इतकं तुटक कधीच वागला नव्हता. झोपताना तिच्या डोक्यात मालती मावशीने सांगितलेल्या गोष्टी घोळू लागल्या. खरंच तसं काही असेल का, की कुठल्या तरी टेन्शनमुळे तो असं वागत असेल? पण गेल्या 7 वर्षात तो कधीच असा वागला नाही. आणि 2 दिवसात इतका बदल? मी रिस्क नाही घेणार. मी उद्याच अरविंदशी परत जाण्याविषयी बोलणार. विचार करता करता तिचा डोळा लागला. रात्री 2:30 वाजता मनीषाची थोडी झोप मोडली. अर्धवट झोपेतच ती अरविंदच्या खांद्यावर हात टाकायला गेली, पण तिचा हात थेट बिछाण्यावर पडला. ती घाबरून उठली. अरविंद शेजारी नव्हता. बाकी सगळे शांत झोपलेले होते. तिने हळूच मालती मावशीला उठवले. दोघी अंगणात आल्या. परसाकडे पाहून येते. मावशी घराजवळील परसाकडे बघायला गेल्या. तिथे दरवाजा उघडा होता. आत कोणीच नव्हते. रामण्णा आणि शिरपाद पहाऱ्यावर बसले होते. बसल्या बसल्या त्यांचा डोळा लागला होता. अरविंदला पाहिलं का? तिने त्यांना विचारले. साहेब साईटवर चाललो एवढंच बोलले, बाकी काही बोलले नाही. रामण्णा डोळे चोळत सांगू लागला. ती बॅटरी द्या इकडे. आणि घरात पोरं एकटीच आहेत. लक्ष द्या, झोपू नका. वहिनी, मी येतो तुमच्यासोबत. शिरपाद थांबेल इथे. रामण्णा त्यांच्यासोबत जाऊ लागला. अंगणातून बाहेर पडताच 100 पावलांच्या अंतरावर झाडी लागली. त्या झाडीमधून 5-1 मिनिटे आत गेल्यावर 200 एकर एवढं मोकळं रान असतं. झाडी संपताच समोर वडाचं झाड होतं. रामण्णाने बॅटरीचा उजेड झाडावर धरला. ते खूप भयान वाटत होतं. तिथे अरविंद पाठमोरा थांबला होता. तो एकटक झाडाकडे पाहत होता. मनीषा त्याच्याकडे धावत गेली आणि त्याला मिठी मारली. अरविंद, अरे इथे काय करतोयस तू? तुला अंधारात काय दिसतंय? ती रडवेली झाली. घरी जाऊ, तो एवढेच बोलला. त्या रात्री मालती मावशी मनीषाच्या डोळ्याला डोळा लागत नाही. परत जाण्याविषयी मनीषा त्याच्याशी बोलूच शकली नाही. आठवडाभरात त्याच्या वागण्यात अजून बदल होत गेला. त्याने बोलणे जवळजवळ बंद केले. रात्री अपरात्री साईटवर जाऊन बसू लागला. स्वतःच्या विचारात हरवू लागला. एकटेच बडबड करू लागला. दुपारी मनीषा विचारात हरवून बसलेली असताना मालती मावशी अंगणातून घरात पळत आल्या. ताई, चला, पोरं बघा किती वंगाळ गाणं म्हणतायत. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मनीषा अंगणात आली. ध्रुव, आर्या म्हणत असलेलं गाणं ऐकून तिला पण धक्का बसला. खेळ सूर पारंब्याचा वडाच्या झाडाला, वडाच्या झाडाला जीव माझा अडकला, जीव माझा अडकला, देह तुझा लटकला, तुझा देह लटकला, मी सुटता सोडेना, खेळ सूर पारंब्याचा वडाच्या झाडाला. ते ऐकून मनीषाला चक्कर यायचीच बाकी होती. तिने अरविंदला खूप वेळा फोन केला, पण त्याने उचलला नाही. हळूहळू सगळं अकलनीय होत चाललं होतं. रात्री 2 वाजता मनीषाला कसला तरी कुजबुजण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. नाईट लॅम्पच्या उजेडात तिने पाहिले. अरविंद खिडकीत थांबला होता आणि बाहेर कोणीतरी थांबलं होतं. तो त्या व्यक्तीशी बोलत होता. मनीषाला वाटले रामण्णा वगैरे असेल म्हणून ती झोपून गेली. तरी मनात शंकेची पाल चुकचुकत होती. सकाळी रोपांना पाणी घालायला गेल्यावर मनीषा पाहतच राहिली, कारण कालपर्यंत टवटवीत असणारी रोपे आज पूर्ण कोमेजून गेली होती. तिने ते मावशींना दाखवले. तितक्यात रामण्णा चूळ भरायला अंगणात आला. रामण्णा, काल रात्री साहेब काय बोलत होते तुमच्याशी? काल रात्री मी पहाऱ्यावर नव्हतो. मग कोण होतं? कोणीच नाही. तो बोलताना नजर चोरत होता. म्हणजे? मनीषाला काहीच समजले नाही. परवाच्याला आम्ही साईटवर काम करत होतो. साहेब अचानक आमच्या इथं आले आणि आजपासून कोणी पहाऱ्यावर दिसलं तर कुऱ्हाड डोक्यात घालीन म्हणले. म्हणून आम्ही कोणीच 2 दिवस झाले पहाऱ्यावर नाही बसत. रामण्णा बोलला. काय? मनीषाने आश्चर्याने मोठा आ वासला. ती गपकन जमिनीवर खाली बसली, कारण काल रात्री खिडकीच्या पलीकडे कोणीतरी होतं याची तिला चाहूल लागली होती. तिची नुसती सावली पडली तरी रोपं सुकली. आता तरी काय तरी करा, आज बोलावंच लागेल. तुम्हाला वेळ निघून जायच्या आत मालती मावशी बोलल्या. आत्ताच बोलते असे म्हणत मनीषा घरात गेली. तिने खुर्चीवर बसलेल्या अरविंदचा हात धरला. अरविंद, घरी जाऊया, बस झालं आता. स्वतःकडे बघ, काय करून घेतली स्वतःची अवस्था. पोरं बघ सुकून गेलीये, सुतकात असल्यासारखं वाटतंय. घर जाऊयात आपण इथून.
प्लीज. मनीषाला रडू कोसळले. काय म्हणालीस? तो डोळे मोठे करून मनीषाकडे पाहू लागला आणि जागेवरून उठला. त्याने तिचे केस डाव्या हाताने ओढून धरले. अरविंद दुखतंय सोड. ती विवळू लागली. तिला वाचवायला येणाऱ्या मालती मावशीला त्याने हाताने ढकलून दिले. इथंच राहायचं काय? जर इथून बाहेर पडायचं नाव घेतलं तर कुऱ्हाडीने दोन्ही पाय कापून टाकील. आणि म्हातारे, तुझी पिशवी उचल आणि जा इथून. तू जर इथं राहिली तर तुला उचलून विहिरीत टाकेल, कळालं का? असे म्हणत त्याने मनीषाला पण ढकलून दिले आणि मालती मावशीचं सामान तो पिशवीत भरू लागला. बाबांचा तो अवतार पाहून पोरं कोपऱ्यात बसून थरथर कापत होती. रडण्यासाठी पण त्यांच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. मनीषा आणि मालती मावशी जीव मुठीत घेऊन जमिनीवरच बसून राहिल्या. त्याने ड्रायव्हरला फोन करून बोलावून घेतले. 20 मिनिटात गाडी घराजवळ आली. त्याने मालती मावशीला हाताने धरून उठवले आणि गाडीत बसवले. घरापर्यंत सोडवून 2 दिवसांनी परत आलास तरी चालेल, असे म्हणत त्याने ड्रायव्हरला भरपूर पैसे दिले. मनीषा पोरांना कवटाळून बसली. घरी आई बाबांना किंवा सासू सासऱ्यांना कळवावं असं मनात आलं, पण ते घाबरून जातील म्हणून तो विचार तिने तिथेच सोडला. आता मालती मावशी पण सोबत नव्हत्या. ती पूर्ण एकटी होती. रात्रीच्या 2 वाजता अरविंद नेहमीप्रमाणे निघून गेला. आज मनीषाचा निश्चय पक्का असतो. ती अर्धा तासाने रानात जायला निघाली. जाताना घराला कुलूप लावून घेतलं. अंगण पार करताच दाट झाडी लागली आणि मनीषाचे हातपाय लटपट कापू लागले. जीवघेणी शांतता, गर्द काळोख. पौर्णिमेच्या आधीची रात्र असल्याने रानात थोडा उजेड होता, पण झाडीमध्ये अंधार असल्याने मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात तिला वाट शोधत जायचं होतं. कोण कुठून येईल सांगता येत नव्हतं. एकट्या बाईचं अशा भयान परिस्थितीत टिकून राहणं अवघड होतं. पण मनीषाला एकीकडे तिचे पिल्ले आणि दुसरीकडे अरविंद दिसत होता. त्यांच्यासाठी तिला पाऊल उचलणं गरजेचं होतं. एका आईची, एका पत्नीची आज परीक्षा होती. तिने सगळं धैर्य एकटवलं, देवाचं नाव घेतलं आणि जपाजप चालू लागली. 100 पावलांचा हा प्रवास तिच्या आयुष्यभर लक्षात राहिलं. झाडी संपत असताना तिला गुणगुणण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. झाडी संपता संपता तो आवाज वाढू लागला. तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. कारण ते गाणं होतं तेच मुलं गात होते, तेच ते गाणं होतं. झाडी संपताच तिला वडाचे ते झाड दिसणार होते. झाडीतून पूर्ण बाहेर न जाता तिथूनच लपून झाड पाहायचे हे तिने आधीच ठरवले होते. आणि शेवटी ती पोहोचली. एका मोठ्या झुडपामागे लपली आणि मान बाहेर काढून झाडापाशी काय आहे ते पाहू लागली. समोरचं दृश्य पाहून एक जोरदार विजेचा झटका बसल्याप्रमाणे ती जमिनीवर कोसळली. तिला दरदरून घाम फुटला. हृदयाचे ठोके कमालीचे वाढले. तिला जोरात श्वास लागला. तोंडातून आवाज निघू नये म्हणून स्वतःच्या हाताने तिने स्वतःचेच तोंड दाबले. 5 मिनिटे ती तशीच पडून होती. आपण जिवंत आहोत का मेलोय असा प्रश्न पडावा इतका जबर मानसिक धक्का तिला बसला. सगळा जीव एकटवून ते दृश्य तिने पुन्हा पाहिलं आणि घराकडे जायला वळली. डोळ्यासमोरून ते दृश्य जात नव्हतं. चंद्राच्या प्रकाशात आज झाड स्पष्ट दिसले आणि बाकीचे सगळे देखील. तिने पाहिले. अरविंद वडाच्या झाडावर होता आणि सोबत होती एक काळी आकृती. पूर्ण काळी, फक्त पांढरे डोळे, लांब केस होते. अरविंद त्या फांदीवरून ह्या फांदीवर हसत उड्या मारत होता. कधी पारंब्यानं लटकून पुन्हा फांदीवर चढत होता आणि ती आकृती त्याला पकडण्यासाठी झाडावरच त्याच्या मागे फिरत होती आणि त्याच्यासोबत गाणी म्हणत होती. खेळ सूर पारंब्याचा वडाच्या झाडाला, वडाच्या झाडाला जीव माझा अडकला, जीव माझा अडकला, देह तुझा लटकला, तुझा देह लटकला, मी सुटता सोडेना, खेळ सूर पारंब्याच्या वडाच्या झाडाला. मनीषा धावत घरी गेली आणि थेट बिछाण्यात झोपली. मालती मावशीने सांगितलेली एकूण एक गोष्ट तिला आठवू लागली. काळ वेळ न पाहता तिने मालती मावशीला फोन केला. सुदैवाने त्याने तो उचलला. कशी तरी ही रात्र काढायला त्यांनी तिला सांगितले. मनीषा मुलांना घट्ट धरून बसली. थोड्या वेळाने अरविंदची तिला चाहूल लागली आणि तिने झोपायचे नाटक केले. वैऱ्याची रात्र सुदैवाने सरली. दुपारी 4 वाजता मालती मावशीचा फोन आला. अरविंद सकाळीच साईटवर गेला होता. ताई, मी गावात थांबले आहे. मावशी, त्यांचा आवाज ऐकून ती ढसाढसा रडू लागली. हे पहा आता, अरविंद घरी परतायच्या आत तू इथे ये. मनीषाने मुलांना रामण्णाकडे ठेवले आणि ती गावात निघाली. मीनाच्या घरापाशी मालती मावशी दिसताच ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. सांगितलं होतं पोरी, वेळीच काय ते बघ म्हणून. मी तुमचं ऐकायला हवं होतं. ती मुसूमुसू रडू लागली.
आता वेळ नका घालवू, आत चला. मालती मावशी तिला आत घेऊन गेल्या. आत मीनाची आई मीना आणि वृद्ध दामले गुरुजी होते. मनीषा त्यांच्या इथे जाऊन बसली. दामले गुरुजी बोलू लागले, तुम्हाला सुरुवातीपासून सगळं सांगतो. तुम्ही आता राहताय ती जमीन महिपत रावांची होती. माणूस तसा चांगला होता, पण बाईचं वेड होतं. बगडाबाईने त्याला नादी लावलं होतं. त्याने तिला रानाच्या घरात ठेवली होती, जिथे आता तुम्ही राहता. बगडाच्या नादांनी भाऊ दिनकरच्या वाटेची जमीन पण हडपवायचा त्याने डाव रचला. दमकाठीने काही होत नव्हते आणि सारे गाव पण दिनकरच्या बाजूने होते, म्हणून त्याने बाहेरच करायचं ठरवलं आणि एका बंगाली बाबाला रानाच्या घरात आणून ठेवलं. त्याच्या प्रभावाने दिनकर बगडाकडे ओढला जाऊ लागला. ही गोष्ट दिनकराच्या मुलाच्या कानावर पण गेली, पण त्याने लक्ष दिले नाही. दिनकर आता रोज रानात येऊ लागला. हळूहळू तो खोड्यासारखं वागू लागला. तो आला की बगडा झाडावर जाऊन बसत असे. मला सूरपारंब्याचा खेळात हरवलं तर मी तुझी असे म्हणून ती त्याला झाडावर चढायला सांगत असे, पण ती त्याच्या हाती लागतच नसे. खरं तर दिनकरला वेड लागलंय आणि वेडाच्या भरात त्याने झाडावरून उडी मारून जीव दिलाय असं गावासमोर त्यांना दाखवायचं होतं. त्यासाठी हा सगळा खटाटोप चालला होता. ज्या दिवशी दिनकराचा खेळ संपवायचा होता त्या दिवशी खऱ्या बगडाच्या ऐवजी बंगाली बाबा जादू सोडणार होता, ज्याने बगडाची आकृती तयार होईल, जी फक्त दिनकरालाच दिसेल. आणि खरी बगडा म्हणून तो तिला पकडायला जाईल तेव्हा ती आकृती त्याला झाडावरून ढकलून देईल आणि गावाला मात्र वाटेल की त्याने वेडाच्या भरात उडी मारलीये. सगळं ठरल्याप्रमाणे होत होतं. पौर्णिमेच्या संध्याकाळी दिनकर रावाला झाडावर चढून महिपतराव गावात गेला आणि सगळ्यांना घेऊन पारावर आला. पण समोरचं दृश्य पाहून त्याच्याच पायाखालची जमीन सरकली, कारण झाडावर दिनकर नाही तर बगडा होती आणि तिला वेड लागल्यासारखं ती एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर नाचत होती आणि गाणं म्हणत होती. बंगाली बाबाच्या हातून काही चूक झाली का ते पाहायला तो धावत धावत रानाच्या घरात गेला, पण बंगाली बाबा गायब झाला होता. दिनकराचा मुलगा महिपतकडे पाहून हसत होता. त्याने महिपतचा डाव त्याच्यावरच उलटून लावला. दुप्पट किमतीत बंगाली बाबाला विकत घेतले. त्याने बगडालाच वश केले आणि आता बगडा पूर्ण वेडावली होती. तिला वाचवा म्हणून महिपत सगळ्यांना विनवणी करू लागला, पण सगळे मागे सरले आणि महिपत स्वतः तिला वाचवण्यासाठी झाडावर चढला, पण ती त्याचाच गळा धरू लागली. झाड उंच असल्याने त्याला पटकन खाली उतरता येत नव्हते. तो या फांदीवरून त्या फांदीवर पळू लागला. ती त्याच्या मागे सूरपारंब्याचा खेळ खेळल्याप्रमाणे धावू लागली आणि शेवटी तिने त्याला पकडले आणि झाडावरून ढकलून दिले आणि तिने पण उडी मारली. अतृप्त इच्छा राहिलेल्या बगडाचे पिशाच्यात रूपांतर झाले. ती अजूनही तिथे तशीच आहे. ते झाड तुटे तोवर काही नाही होणार. याआधी ते झाड क्रेनने तोडण्याचा प्रयत्न केला, पण क्रेन उलटी झाली. ती त्या झाडावर असेपर्यंत काही नाही होणार. पौर्णिमेला झाडापाशी येणाऱ्यापैकी कोणाला तरी झपाटते आणि झाडापासून लांब जाते तेव्हा ते झाड तोडणे योग्य आहे. हे सगळं ऐकून मनीषा एकदम सुन्न झाली. हे बघ पोरी, आता ती अरविंदला धरणार हे कोणीही सांगू शकतं. मी हा मंतरलेला धागा आणला आहे. अरविंद घरात आला की त्याला आत कोंडून बाहेरून कडी लावून हा धागा बाहेर बांधून टाक. तो बाहेर येऊ शकणार नाही. पण आज पौर्णिमा आहे. आज हिच्या ताकदीसमोर धाग्याचा असर काही फार वेळ राहणार नाही. तेवढ्यात तुला झाडाचं काय ते पाहावं लागेल. एवढं लक्षात ठेव, जे काही करायचे ते तुलाच करायचे. तुझ्या मदतीला येणाऱ्याचा नाहक बळी जाऊ शकतो. दामले गुरुजी सांगत असलेली एकूण गोष्ट मनीषा कानात प्राण देऊन ऐकत होती. आजची पौर्णिमा होती. आजच पौर्णिमा होती. संध्याकाळचे 7 वाजत आले होते. सगळे ऐकल्यावर खरे खोटे करण्याचा तिच्याकडे अजिबात वेळ नव्हता. तिने तो धागा दामले गुरुजींच्या हातातून घेतला आणि स्वतःच्या मनगटावर बांधला. ती उठली, काहीतरी निश्चय केला आणि थेट घराकडे निघाली. मालती मावशींना सोबत न येण्यास सांगितले, पण मायेपोटी जीवाची पर्वा न करता त्या तिच्या मागे चालू लागल्या. ते घराजवळ पोचले. घर रिकामे होते. ती शेजारच्या घरी रामण्णाकडे गेली आणि तिला धक्का बसला, कारण कामगारांच्या घराचे दरवाजे उभे आडवे लाकूड ठोकून बंद करण्यात आले होते आणि ते लोक चिंतातूर होऊन खिडकीत येऊन थांबले होते. वहिनी, अहो साहेब झपाटलेत, वाचवा आम्हासनी. मनीषाला बघून शिरपात खिडकीत येऊन गयावया करू लागला. त्यांच्या अंगात 12 हत्तीचं बळ आलंया. हातात कुऱ्हाड घेऊन आम्हा सगळ्यांना दांडाळत इथे आणून आत कोंडलंय. पळून जाणाऱ्या हन्म्याच्या पायावर कुऱ्हाडीने घाव घातलाय. तो सांगू लागला.
रामण्णा, पोरं कुठे आहेत? मुलांच्या चिंतेने मनीषाच्या पोटात गोळा आला. वहिनी, घाई करा, पोरांना घेऊन साहेब रानात गेल्यात. आधी छोटी शिकार मग मोठी शिकार, असे काहीतरी बडबडत होते. रामण्णा बोलला. क्षणाचाही विलंब न करता मनीषा वेगाने धावत सुटली. रस्त्यात तिची चप्पल तुटली. ती तिने भिरकावून लावली. काट्याची वाट कचाकचा तुडवताना पाय रक्ताळले होते, पण तिला मुलांच्या चिंतेने त्याची जाणीव पण होत नव्हती. ती रानात पोचली. तिला धाप लागली होती. समोरचं दृश्य पाहून तीच भान हरपलं. अरविंद, सोड त्यांना, ती धाप देता देता जोरात किंचाळली आणि पारापाशी धावत सुटली. कारण अरविंद मुलांना झाडावर चढवत होता. आईला आलेली पाहून बेदरलेल्या मुलांनी एकच टाहो फोडला. मनीषा जाऊन मुलांना बिलगली. तितक्यात मालती मावशी आल्या. तिने मुलांना मालती मावशीकडे दिले. तिने केली कृती पाहून अरविंद खवळला. त्याचे डोळे लाल झाले. जवळ पडलेला दगड त्याने उचलला आणि त्याचे हाताने 2 तुकडे केले. मावशी, तुम्ही मुलांना घेऊन गावात जा, मी इथलं सांभाळते, असं म्हणत तिने मावशींना जाण्यासाठी ढकलले. अरविंद त्यांच्याजवळ त्वेषाने येऊ लागला. पर तू एकलीच? मालती मावशी तिला एकटे सोडण्यास तयार नव्हत्या. अरविंद आणखीन जवळ आला. तुम्हाला माझी शपथ, मुलांना जीवासाठी तुम्हाला करावं लागेल, मुलांच्या जीवासाठी तुम्हाला करावं लागेल, मनीषा बोलली. मालती मावशीकडे काही पर्याय नव्हता. त्यांनी काळजावर दगड ठेवला. उजव्या हाताने आर्याचा हात आणि डाव्या हाताने ध्रुवचा हात धरून त्या धावू लागल्या. त्यांना जाताना पाहून चिडलेल्या अरविंदने पुन्हा एक दगड उचलला त्यांना मारण्यासाठी. मनीषाने जाऊन त्याचा हात धरला. त्याच्यासमोर तिची ताकद लागणे अशक्य होते. पण तेवढ्या वेळेत मालती मावशी आणि मुले फार पुढे निघून गेली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. फसलेला डाव पाहून अरविंद आणखीनच खवळला. त्याने दगड बाजूला टाकला आणि मनीषाला उचलले आणि पाराजवळ नेले. तू माझा डाव उधळून लावलास, आता माझ्याशी एक डाव सूरपारंब्याचा खेळून दाव. अरविंदचा आवाज बदलला होता, कारण बगडा त्याच्या तोंडातून बोलत होती. ठीक आहे, मी तयार आहे, बघू कोण जिंकतंय, मनीषा बोलली. तिच्या ताकदीसमोर मनीषाचं काही चालणार नव्हतं. तिला डोक्याने डाव जिंकायचा होता. तिच्या प्रतिउत्तराने चिडून अरविंद नागपुड्यातून जोरजोरात श्वास सोडू लागला. तो जनावरप्रमाणे हालचाली करू लागला. त्याने तिला एका हाताने उचलले, दुसऱ्या हाताने झाडाची फांदी धरली आणि जोर लावून तिच्या सकट फांदीवर चढला. आता पळ, मी धरते आणि तुझा डाव संपवते, अरविंदच्या तोंडातून बगडा बोलत होती. अशी तर तू सहज जिंकशील. तू झाडाच्या शेंड्यावर जाऊन राज्य घे, मग बघू कोण जिंकतंय. मनीषाने तिला मुद्दामच पेटवले. आजपर्यंत धरल्यावर जीवाची गयावया करणारे बरेच बगडाने पाहिले, पण तिला खंबीरपणे प्रतिउत्तर देणारी मनीषा पाहून तिला पण चेव आला आणि अरविंद शेंड्यावर जाऊ लागला. तो शेंड्यावर पोहोचताच मनीषाने झाडावरून खाली उडी मारली आणि धावत सुटली. तिच्याकडे 2 पर्याय होते. पहिला, जर अरविंदच्या हाती लागलो नाही तर थेट गावात पळत जाऊन स्वतःचा जीव वाचवायचा. दुसरा, तिथे थांबून लढायचं आणि बगडाला मुक्त करून अरविंदचा जीव मुक्त करायचा. आणि अर्थातच तिने दुसरा पर्याय निवडला. ती थेट घरात गेली आणि दुसऱ्या क्षणाला अरविंद घरात हजर होता. त्याच्या हातात धारदार कुऱ्हाड होती. पळतेस काय, असे म्हणत एका हाताने त्याने तिचे मनगट पिरगळून पाठीला धरले आणि उजव्या हाताने कुऱ्हाड मानेला लावली. मनीषाने मनात देवाचे नाव घेतले आणि अचानक तिला काहीतरी आठवले. अरविंद, अरे ती खुर्ची बघ, तिथे बसून तूच म्हणाला होतास ना की काही झालं तरी तुझं आमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून. आठव. मनीषा बोलली. अरविंद खुर्चीकडे पाहू लागला. क्षणभरासाठी अरविंदच्या प्रेमासमोर बगडा कमजोर पडली. त्याने मनीषाला सोडले, हातातली कुऱ्हाड खाली टाकली आणि खुर्चीकडे जाऊ लागला. आणि मनीषाने संधी साधली. ती कुऱ्हाड घेऊन घराबाहेर पळाली. बाहेरून कडी लावून तिने हातातला धागा बांधला. तिची ही कृती पाहून बगडा पुन्हा संचारली आणि हात आतून जोरजोरात दरवाजा ठोठावू लागली. मनीषा रानात पळत गेली. काही वेळासाठी तरी बगडा आता कैद होती. रात्रीचे 10 वाजले. पौर्णिमेमुळे रानात चांदणं पडलं होतं. झाडापाशी पोहोचताच मनीषाने खोडावर कुऱ्हाडीने घाव घालायला सुरुवात केली. कुऱ्हाड चालवण्याची सवय नसल्याने 2दा कुऱ्हाड हातातून निसटली. इतका मोठा खोड कुऱ्हाडीने तोडणे हे एका पुरुषाला पण अशक्य होते. तिच्या नाजूक गावाने फक्त झाडाचे साल निघाले. मनीषा हतबल झाली. तिने 2 मिनिटे डोळे मिटले. तिच्या डोळ्यासमोर अरविंद आणि त्याला बेलगलेली मुले दिसली. तिच्यातली आई, तिच्यातली प्रेयसी तिला लढण्यासाठी प्रवृत्त करू लागली आणि तिच्या मनगटातील ताकद 10 पटीने वाढली.
तिने संपूर्ण ताकदनिशी कुऱ्हाडीचा दांडा धरला आणि एक जोरात किंचाळी फोडली आणि सपासप घाव घालायला सुरुवात केली. पहिलाच वार खोडात बऱ्याच आत शिरला. ती त्वेषाने ओरडत घाव घालत गेली. कुऱ्हाड झाडाला टेकताच दरवेळी तिच्या हाताचे सालपट थोडे थोडे निघत होते. थोड्याच वेळात तिचे पंजे रक्ताळले, पण हात अविरत चालू होते. पाऊण तासात खोड अर्ध्यापेक्षा तुटले आणि झाड कमजोर होऊन हलू लागले. इकडे धाग्याचा असर संपला. अरविंद रानाकडे येऊ लागला. मनीषा तिला झाड तोडताना पाहून तो जोरात ओरडला आणि तिच्याकडे धावत येऊ लागला. त्याला पाहताच तिने तिचा वेग आणखी वाढवला. झाड जवळजवळ तुटलेच होते. तो तिच्या जवळ पोचला. तिने शेवटचा घाव घातला न घातला तोच त्याने तिच्यावर हल्ला केला. शारीरिक ताण आणि झालेल्या हल्ल्याने मनीषा जमिनीवर कोसळली. दुसरीकडे झाडही कोसळले. बगडा मुक्त झाली. डोळे मिटायच्या आधी तिला अरविंदचा निरागस चेहरा दिसला आणि तिने समाधानाने डोळे मिटले. मनीषाला जाग आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. दोन्ही हातांना बँडेज बांधले होते. अरविंद उशालाच बसला होता. ती शुद्धीवर आलेली पाहून त्याने तिला मिठी मारली आणि रडू लागला. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? त्याने भारावून तिला विचारले. खूप जास्त. मी तुला कधीच गमावू शकत नाही. मला माफ कर. मी खूप त्रास दिला. तुम्हाला माझं प्रेम खोटं ठरलं. स्टुपिड. तुला आपल्या प्रेमाची आठवण करून दिली तेव्हा त्यासमोर ती शक्ती पण एक क्षणापुरती कमजोर पडली. आय लव्ह यू स्ट्रॉंग वुमन असे म्हणत त्याने तिच्या बँडेज लावलेल्या हाताला किस केले. म्हणलं होतं ना की वेळ आली की ह्या हाताने दगड पण फोडेल. अरविंदने पाणावलेल्या डोळ्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तितक्यात मुले देखील मालती मावशीसोबत आत आली आणि त्यांच्या आईला बिलगली. मालती मावशीकडे बघून मनीषा समाधानाने हसली. आता सगळं सुरळीत झालं होतं. अरविंदच्या पुण्याईने म्हणा की त्यांच्या एकमेकांवरच्या प्रेमाने इतक्या वर्ष न हरता अनेक जीव घेणाऱ्या वडाच्या पाराला त्यांनी हरवले होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंट करून कळवा आणि कथा आवडल्यास एक लाईक करा व अशाच कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.